नमस्कार, कोकण स्वामी त्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज कोकणामध्ये आहे। तर कोकणामध्ये खेड या ठिकाणी मी आहे। खेड ठिकाणातलं भरणे या ठिकाणी असलेलं एक प्राचीन काळी आईचं मंदिर, ते पण कालकाईचं मंदिर आहे। तर पूर्ण अख्ख्या खेडमध्ये लोकांची ती कुळदेवता किंवा ग्रामदेवता आहे। तर माझी तर ग्रामदेवता आहे। आपण त्या दर्शनाला जाणार आहोत। कशा प्रकारचा एक नवरात्र असतो आपण हे बघणार आहोत। एक पारंपरिक पद्धतीने त्या नवरात्र उत्सव असतो। चला मग जाऊया कालकाईच्या दर्शनाला। बोला आई माऊलीचा। मित्रांनो, मी आहे भरणा नाका या ठिकाणी, खेड या ठिकाणी। तर मी चाललो आहे कालकाईच्या मंदिरामध्ये, जे आमचं ग्रामदेवत किंवा कुलदेवत आहे। तर आपण जाऊन दर्शन घेणं आईचं। तर खूप प्राचीन काळी मंदिर आहे असं बोललं जातं। चला आपण जाऊ दर्शन घेऊ। खूप जवळ आहे, इथून 10 मिनटं चाललो का आपण आई कालकाई मंदिरावर पोहोचणार आहे। चला जाऊया। तर मी आई कालकाईच्या गाभाऱ्यामध्ये उभा आहे। चला आतमध्ये जाऊन दर्शन करूया आईचं, आई माऊलीचा उदो उदो। आपण बघता की नवरात्रामध्ये किती गर्दी असते या ठिकाणी। सगळ्यांची कुलदेवता, आमची तर ग्रामदेवता आहे। दर्शनाला आलो आहे मी, बघू शकता भव्य दिव्य असा या ठिकाणी सेटअप लावण्यात आल्याचं डेकोरेशन आपण बघू शकता।
मित्रांनो हे होते कालकाई मातेचे दर्शन. आपल्याला जर ब्लॉग हा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. बोला आई माऊलीचा उदो उदो.